नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि मंडळी जनता दरबारच्या प्रत्येक एपिसोडला अतिशय भरभरून किंवा खूप छान प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय आणि त्यातूनच आम्ही सुद्धा सारेजण सतत काहीतरी वेगळं काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ते आम्हाला सगळ्यांना गवसतंय आणि मग हे जे गवसलेले सकारात्मक प्रयोग आहेत ना हे सारे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत आणि त्यासाठीच हा सारा आटापिटा करत आहोत. जेणेकरून आमच्या सगळ्यांची इच्छा अशी आहे ना की आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर व्हावं. वादविवाद, भांडणं, हेवे दावे, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टींचा काहीही फायदा होत नाही. उलट ह्या साऱ्यामुळे आपल्या मनावर असेल किंवा शरीरावरती असेल वाईट किंवा विपरीत परिणाम होत असतो. आणि म्हणूनच आपण सगळेजण चांगलं बोलूया, चांगला विचार करूया, एकमेकांशी संवाद साधूया, एकमेकांना मदत करूया, त्यातूनच आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर करूया. हां, अर्थात त्यासाठी आपल्या सगळ्यांना जनता दरबारमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे. आपण सगळ्यांनी तो काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला सगळ्यांना तो अतिशय आवडेल. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपल्या राज्यामध्ये एक प्रकल्प चालवण्यात येत आहे आणि हा प्रकल्प यशस्वीही झालेला आहे. याविषयीची सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मुळात दुष्काळ, नापिकी असेल, आत्महत्या असेल, टंचाई असेल किंवा शेती कर्ज असेल, या सगळ्या संज्ञांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या विकासासाठी एखादा प्रकल्प यशस्वी होतो आहे हीच फार मोठी घटना आहे. या प्रकल्पाचं नाव आहे MSCP म्हणजेच महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट किंवा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प असे ह्या प्रकल्पाचं नाव आहे. आणि त्याच अंतर्गत या 17 फेब्रुवारीला पुण्यातल्या बालेवाडीमध्ये एक फार मोठं चर्चासत्र या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आलेलं होतं. या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांच्या 325 प्रोड्युसर कंपन्या आणि 100 ते 125 खरेदीदार हे सारेजण एकत्र आलेले होते. यांच्यामध्ये काही करार करण्यात आले. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर 256 करार करण्यात आले. त्यामध्ये 80,000 मेट्रिक टन शेतमालाच्या बाबतीत ग्वाही करार झाले आणि या साऱ्याचं मूल्य होतं 260 कोटी. तर त्यावेळेला आम्ही काय केलं, साधारणतः 325 शेतकऱ्यांचे प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवलं आणि 100 ते 125 खरेदीदारांना बोलवलं. यामध्ये असं झालं की पहिल्या सत्रात आम्ही नेमकं त्यांना बोलवायचं कारण सांगितलं आणि लंचनंतर असे शेतकऱ्यांचे प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी आणि खरेदीदार यांना टेबलावरती समोरासमोर बसवलं. त्याचं फलित असं झालं की दिवसाअखेर जवळजवळ 256 करार झाले, ॲग्रीमेंट्स झाले, ज्यामध्ये 80,000 मेट्रिक टनाच्या शेतमाल खरेदीचे ग्वाही करार या कंपनीने दिली आणि ज्याची किंमत सुमारे 260 कोटी होती. हे सगळं ऐकल्यावर आपण सारेजण अचंबित झालात ना. पण मंडळी, आम्ही वारंवार आपल्याला सांगत असतो की जरा आपल्या अवतीभोवती नजर टाकत जा. आपल्या अवतीभोवती अनेक चांगल्या सकारात्मक गोष्टी घडत असतात, त्या आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्यातून आपला फायदाच होऊ शकतो. आता या MSCP प्रोजेक्टचंच बघा ना. ह्या प्रोजेक्ट अंतर्गत शेतकऱ्यांना स्पर्धाक्षम बनवण्याचं उद्दिष्ट आहे. आमचं धोरण हेच आहे की स्पर्धाक्षम आपण नावात बघितलं किंवा फार्मरला कॉम्पिटिटिव्ह म्हणजे शेतकऱ्याला स्पर्धाक्षम बनवायचं. तर स्पर्धाक्षम कशा प्रकारे बनवायचं, तर 3 प्रकारे. एक की त्याची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवायचं. दुसरं, त्याला बाजाराची माहिती उपलब्ध करून द्यायची. आणि तिसरं, बाजाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यायची. मंडळी, हा MSCP हा जो प्रकल्प आहे ना हा जागतिक बँकेच्या सहकार्यानं आपलं राज्य शासन आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवत असते. मुळात हा 703 कोटींचा हा प्रोजेक्ट किंवा प्रकल्प आहे. त्यामध्ये जागतिक बँकेने 461 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. राज्य शासनाचे 51 कोटी रुपये आहे आणि लाभार्थ्यांचा जो हिस्सा आहे ना तो 191 कोटी रुपये इतका हिस्सा आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 3 विभागांचा समावेश आहे. कृषी, कृषी पणन व पशुसंवर्धन. प्रकल्पाची एकूण आउटले जो आहे तो 703 कोटीचा प्रकल्प आहे.
6 वर्षामध्ये याची अंमलबजावणी करायची आहे आणि याची अंमलबजावणी या 3 विभागामध्ये करत असताना पुण्याला याचं गुलटेकडीला हेड ऑफिस आहे आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्या ज्या डिपार्टमेंटचे ऑर्गनायझेशन्स आणि त्यांची फील्ड मशिनरी आहे, मग ती कृषीची, कृषी पणन किंवा पशुसंवर्धन या यंत्रणेच्या मार्फत आणि काही सपोर्टच्या माध्यमातून आम्ही कॉन्ट्रॅक्टवरती काही मंडळींना घेतले. अशा सगळ्या माध्यमातून हा प्रकल्प राबवित आहोत. मुळात या प्रोजेक्टची सुरुवात कशी झाली ते ऐकणं सुद्धा इंटरेस्टिंग आहे. 2005 साली जागतिक बँकेने भारतातल्या कृषी पणन या क्षेत्राविषयीचा अभ्यास केला आणि या क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी एक प्रस्ताव आपल्या भारत देशापुढे ठेवला होता. वर्ल्ड बँकेने एक प्रस्ताव मांडला केंद्र शासनानं, जो त्यांनी ॲक्सेप्ट केला की देशात काही राज्यांमध्ये आपण कृषी पणन किंवा ॲग्रिकल्चर मार्केटिंगवरती एक प्रोजेक्ट करूया. त्यावेळेला एक अशी संकल्पना आली की मल्टी स्टेट ॲग्रिकल्चरल कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट. त्याचंसुद्धा शॉर्ट फॉर्म MACPच होतं. त्यावेळेला 6 राज्यांनी यात सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्र राज्यसुद्धा एक राज्य होतं आणि अशा 6 राज्यांनी सहभाग घेतल्यानंतर हा प्रकल्पाची तयारीची सुरुवात झाली. 2007मध्ये प्रत्यक्ष याच्या चर्चा व्हायला लागल्या, पण 2009पर्यंत बाकीचे 5 राज्य यातनं गळाले आणि फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य राहिलं आणि कृषी पणन या क्षेत्रामध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधनं कृषी पणन या क्षेत्रासाठी जागतिक बँकेचा प्रकल्प राबवणारं आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य ठरलं. म्हणजेच मंडळी, कृषी पणन क्षेत्राच्या विकासासाठी अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारं आपलं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं एकमेव राज्य ठरलेलं आहे. त्याच अनुषंगाने सुधीर कुमार गोयल सरांनी ह्या प्रकल्पाची आखणी केली किंवा खूप मेहनत घेतली. मग त्यावेळेला आपल्या राज्यामध्ये कृषी व पणन या क्षेत्रामध्ये किंवा कृषी पणन या क्षेत्रासाठी माननीय डॉक्टर सुधीर कुमार गोयल साहेब हे जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले, तर ते कार्यरत होते आणि त्यांनी हा प्रकल्प फार अगदी हिरहिरेने उचलला आणि त्यांच्या लिडरशिपमध्ये प्रकल्पाची तयारी झाली आणि प्रकल्पाची सुरुवात 2010मध्ये झाली. आणि मग जागतिक बँकेच्या अभ्यासाद्वारे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याप्रमाणे ह्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली. त्या अनुषंगाने या प्रकल्पामध्ये मांडणी अशी झाली की शेतकरी हा केंद्रबिंदू ठरवण्यात आला आणि शेतकरी हा केंद्रबिंदू ठरवून त्याच्यासाठी प्रकल्पाचा उद्देश असा मांडण्यात आला की त्याची उत्पादकता, उत्पन्न वाढवणे आणि दुसऱ्या बाजूला त्याला बाजाराच्या अधिक संधी उत्पन्न किंवा निर्माण करून दे. शेतमालाच्या बाजाराबाबतचा जर का आपण इतिहास बघितला ना, तर शेतकऱ्यांचं शोषण होऊ नये म्हणून 1963 साली कृषी उत्पन्न बाजार समितीबाबतचा कायदा मंजूर करण्यात आला आणि तो लागूही करण्यात आला. आणि ह्या कायद्यान्वये शेतकऱ्यांना आपला शेतमाल या बाजार समित्यांनाच विकावा लागत होता. पण पुढे काही काळानंतर आपल्या देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्याच अनुषंगाने 2007 साली हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा जो ॲक्ट आहे ना, ह्याच्यामध्ये काही दुरुस्त्या किंवा काही सुधारणा करण्यात आल्या. अनेक क्षेत्रामध्ये जसे लिबरलायझेशन आलं, खुलं अर्थव्यवस्था झाली, तसं या क्षेत्रात सुद्धा एक खुलं धोरण अवलंबावं असा एक विचार आला आणि त्या अनुषंगाने राज्यातल्या या कायद्यामध्ये 2007मध्ये दुरुस्त्या झाल्या, ज्यामध्ये 2-3 नव्याने गोष्टी आल्या. त्यामध्ये एक आहे की खाजगी बाजार, म्हणजे जशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तशा कुठल्याही व्यक्तीला एक खाजगी बाजार उभा करता येतो, ज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकता येतो. ही एक बाब झाली. तसंच एक डायरेक्ट मार्केटिंग किंवा थेट पणन असा एक कन्सेप्ट आला, अशी एक संकल्पना आली की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं डायरेक्ट मार्केटिंगचं जर लायसन्स घेतलं तर त्याला शेतकऱ्याच्या बांधावरनं शेतमाल खरेदी करता येऊ शकतो, जो 63च्या कायद्यामध्ये जी मुभा नव्हती. सारासार विचार करूनच ह्या प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे. म्हणजे मुळात परंपरागत जर का आपण बघितलं ना, तर सुगीनंतर शेतकरी आपल्या शेतमालासाठी बाजार शोधत असतो आणि मग असा बाजार मिळाला नाही तर एक प्रकारची सततची चिंता त्याला भेडसावत असते. ह्यापेक्षा नेमका कुठला माल आवश्यक आहे, कुठलं पीक आवश्यक आहे याची माहिती जर का त्या शेतकऱ्याला दिली तर शेतकरी तेच उत्पादन करेल, अशा प्रकारचा विचार ह्या प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. तर यात एक पर्पजफुल, एक जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला आहे की थोडंसं मार्केटची डिमांड काय आहे हे पाहून त्यानं उत्पादन करावं किंवा उत्पादकता करावी. मग
आधी पिकवायचं आणि मग विकायचं अशा विवंचनेपासून त्याला जर थोडासा सुटकारा पाहिजे असेल तर नेमकं काय पाहिजे ते जर पिकवलं तर विकायला तेवढी अडचण होणार नाही. आणि या जाणीवपूर्वक हेतूने प्रकल्पामध्ये आम्ही मांडणी अशी केली की कृषी विभागामार्फत मार्केट लेड एक्सटेन्शन या माध्यमातून मार्केटमध्ये ज्या पिकाची गरज कशी आहे हे शेतकऱ्याला जर आपण कम्युनिकेट केलं आणि सांगितलं तर नेमक्या त्या पिकाची तशा व्हरायटीची आणि तशा क्वालिटीचं जर उत्पादन केलं तर त्याला मार्केटमध्ये प्लेयर्स तसे असतात आणि त्यामुळं हे टायअप किंवा ही बांधणी किंवा ही जोडणी जी आहे ती सहजरित्या शक्य होईल. त्याचबरोबर या शेतीमालाचे खरेदीदार नेमके कोण आहेत याचाही ह्या प्रकल्पाद्वारे अभ्यास करण्यात आलेला आहे. या खरेदीदारांची यादीही तयार करण्यात आलेली आहे. ही यादी आपण सारेजण बघू शकतो आणि वापरूही शकतो. तर यामध्ये आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे खरेदीदार आहेत. मग ते शेतमाल तशा फॉर्ममध्ये घेणारे आहेत, बरेचसे प्रोसेसर्स आहेत की ज्यांना त्याच्यावरती कसल्या तरी प्रकारची प्रक्रिया करायची आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टर्स आहेत, निर्यातदार आहेत. प्रत्येकाला शेतमाल लागत असतो आणि वेगवेगळ्या खरेदीदारांना वेगवेगळ्या प्रतीचा लागतो. या MSCP मार्फत असे खरेदीदार आणि शेतकरी यांची सांगड घालण्यात आलेली आहे आणि त्यांची जी यशोगाथा आहे ना ती आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता समजा बटाट्याचं जर करायचं आहे तर त्यांना वेगळ्या विशिष्ट प्रकारचा बटाटा लागतो. त्यांना आपण जो बटाटा भाजीमध्ये खातो किंवा ज्याची भाजी करतो असा चालत नाही. मग त्यांना विशिष्ट प्रकारचा बटाटा लागतो. तसा बटाटा जर मी पिकवला तरच ती कंपनी मला म्हणजे ते पेप्सिको कंपनी घेईल आणि त्याचा चिप्स करेल. मी जर कन्व्हेन्शनल बटाटा केला तर त्याचा त्यांना उपयोग होणार नाही. तर नेमकं मार्केटला काय पाहिजे तसं जर उत्पादन घेतलं तर आपल्याला करता येईल. आणि मग हे अशा खरेदीदार किंवा प्लेयर्स मार्केटमध्ये जे आहेत त्यांची आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही प्रकल्पामध्ये काय केलं की यामध्ये सुद्धा इथं मला असं सांगावंसं वाटेल किंवा आवडेल की प्रकल्पामध्ये आम्ही PPP तत्वावरती इथं काम केलं. मग PPPमध्ये काय केलं की ती जी प्रायव्हेट प्लेयर आहे ते आले, त्यांची आम्ही जोडणी शेतकऱ्यांशी प्रकल्प संचालक आत्मा, प्रत्येक जिल्ह्याला एक कार्यालय असतं कृषी विभागाचं, त्यांच्यामार्फत हा असा टायअप केला आणि त्या कंपनीनं त्या शेतकऱ्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला बियाणं देतो किंवा फर्टिलायझर देतो किंवा काहीतरी इनपुट देतो, निविष्ठा देतो आणि तुम्ही हे अमुक एक शेतमाल घ्यायचा आणि त्या शेतमालाची आम्ही खरेदी करू. तर असं टायअप झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी त्या शेतमालाचं उत्पादन घेतलं आणि त्याच प्लेयरनी ते खरेदी केलं. मराठवाड्यातल्या बुलढाण्यामध्ये अशा प्रकारची यशोगाथा आपल्याला बघायला मिळते. तिथे बेबीकॉर्नची लागवड फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे. की बुलढाणामध्ये आम्ही बेबीकॉर्न तिथं पारंपरिक पद्धतीनं बेबीकॉर्नचं उत्पादन घेत नाही. पण एक फील्ड फ्रेश नावाची एक एजन्सी आहे, त्या एजन्सीनं सांगितलं आम्हाला बेबीकॉर्नचं उत्पादन जर घेतलं तर आम्ही बेबीकॉर्न खरेदी करू. मग प्रकल्प संचालक आत्माचं कार्यालय यांच्या माध्यमातून आम्ही तिथं जे शेतकरी होते त्यांची आणि या कंपनीची सांगड घालून दिली. त्या कंपनीनं अशा शेतकऱ्यांना बेबीकॉर्नचं बियाणं दिलं आणि 100 एकरवरती बेबीकॉर्नची लागवड केली. जी त्या जिल्ह्यांमध्ये जर एकूण माहिती घेतली आपण तर बेबीकॉर्न हे तिथलं पीक ॲज सच नाही आहे, मेन क्रॉप तर नाहीच, त्या जिल्ह्यामध्ये बेबीकॉर्न घेतलं जात नाही. पण या जाणीवपूर्वक प्रयत्नामुळं बेबीकॉर्नचं तिथं उत्पादन घेतलं गेलं आणि यामध्ये ते उत्पादन घेतल्यानंतर त्या कंपनीनं ती खरेदी केली असल्यामुळे याची मार्केटिंगची विवंचना शेतकऱ्याला लाभली नाही आणि त्यातनं त्यांना चांगले पैसे मिळाले. याचं फलित असं झालं की पुढच्या वर्षी प्रकल्पनं जाणीवपूर्वक यातनं जरासं बाहेर किंवा माघार घेतली हे जाणण्याकरता. कारण प्रकल्पाचं अस्तित्व मर्यादित काळापुरतं आहे. प्रकल्प संपल्यानंतर सुद्धा या पद्धतीचे जे आम्ही कामं केलेली आहेत हे शेतकरी स्वतः नंतर कार्यरत राहतील असं त्यांना जर आपण शिकवण दिली तर आमचा टेकू आणि आमचा सपोर्ट त्यांना निरंतर आणि चिरकाल लागणार नाही. मग पुढच्या वर्षी ज्यावेळेला प्रकल्प बाजूला झाला तर त्याच शेतकऱ्यांनी अशा कंपनीशी चर्चा केली आणि पुढच्या वर्षी आमच्या विना त्या भागामध्ये 100च्या ऐवजी 300 क्षेत्रावरती बेबीकॉर्नचं उत्पादन घेण्यात आलं. म्हणजेच ह्या प्रकल्पामध्ये बाजाराच्या मागणीप्रमाणे उत्पादन ही संकल्पना राबवण्यात आलीच. त्याचबरोबर त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीही त्यामध्ये अंतर्भूत केल्या. त्यामध्ये शेतमालाचं ग्रेडिंग ही संकल्पना अंतर्भूत केली. उत्पादन केलं
पण ग्रामीण पातळीवरती एक वाऱ्याखाली त्याला फक्त साफ करून घेणं, मग ती सायंटिफिक क्लिनिंग होत नाही, त्यात थोडासा कचरा राहतो. आणि तो शेतमाल मग मी जर बाजार समिती किंवा कुठं जरी विकायला नेला तर तो पूर्णतः साफ झाला नसल्यामुळे तिथं मला आणखीन एक रुपया 2 रुपये किंवा 50 पैसे जे अधिक मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि तो खरेदीदार त्याला साफ करतो आणि निव्वळ साफ केलेल्या मालाला त्याला चांगले पैसे मिळतात. MSCP ह्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरवण्यात येतात. तर प्रकल्पामध्ये अशा सुविधा आम्ही 2 प्रकारे दिल्या आहेत. एक म्हणजे परत आत्मा या कार्यालयामार्फत आम्ही काही ग्रॅव्हिटी सेपरेटर्स किंवा धान्य चाळण यंत्राचे डेमॉन्स्ट्रेशन्स दिलेले आहेत, प्रात्यक्षिकं दिलेले आहेत आणि काही गटांना हे पुरवले आहेत. म्हणजे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी शेतमालाचं जे साफ करण्याचं प्रमाण जे आहे ते केल्यामुळे त्यांना लगेच त्याच्यातनं वाढीव किंमत मिळाल्याचं उदाहरण झालेलं आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना पर्यायी बाजाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्यात आल्या. प्रकल्पाचा एक उद्देश आहे की पर्यायी त्याला संधी उपलब्ध करून द्यायच्या बाजार समितीशिवाय. यासाठी प्रकल्पामध्ये एक 2-3 जाणीवपूर्वक गोष्टी केलेल्या आहेत. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे प्रोड्युसर कंपनीज करायचे. तर रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्या माध्यमातून जसे आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनेक कंपनीज पाहतो की ज्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे नोंदणीकृत असतात, अशा शेतकऱ्यांचे प्रोड्युसर कंपनी आपण राज्यात स्थापन करायच्या. म्हणजे मग तो शेतकरी त्या कंपनीचा लाभधारक आणि शेअर होल्डर असतो. MSCP या प्रकल्पान्वये 400 अशा कंपन्यांचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. या प्रकल्पाची मुदत डिसेंबर 2016 पर्यंत आहे आणि आजपर्यंत अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या प्रोड्युसर ज्या कंपन्या आहेत ना, अशा 280 कंपन्यांचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी झालेली आहे. अशा आम्ही 400 प्रकल्पामध्ये करणार आहोत. पैकी आज सुमारे 280 कंपन्या प्रत्यक्ष रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे नोंदणीकृत आहेत. त्याशिवाय 50 कंपन्यांचे प्रस्ताव त्यांच्याकडे दाखल आहेत. येणाऱ्या काही काळात त्यांची नोंदणी होईल. तर सुमारे 325 असे संघीय संस्था किंवा कंपनीजची कारवाई पूर्ण झालेली प्रकल्पामध्ये असं म्हणता येईल. आणि उर्वरित 75 जे प्रोड्युसर कंपनी आहेत त्यांची आम्ही सध्या बांधणी या टप्प्यावरती त्यांचं कामकाज सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या सगळ्या कंपन्या नेमक्या कशा तयार केल्या असाही प्रश्न पडू शकतो. तर त्यामध्ये 15 ते 20 शेतकऱ्यांचा एक गट तयार करण्यात येतो आणि असे 15 ते 20 गट एकत्र करून अशा प्रकारच्या कंपन्या तयार करण्यात आल्या. आम्ही म्हटलंय की साधारणतः एका प्रोड्युसर कंपनीमध्ये 15 ते 20 गट असले पाहिजेत आणि प्रत्येक गटामध्ये 15 ते 20 शेतकरी असले पाहिजे. त्याच्यामुळे ते त्या दृष्टीनं संख्यात्मक ती साधारणतः 300च्या घरात सभासद शेतकरी होतात. आता या प्रोड्युसर कंपनीमध्ये प्रत्येक सभासद हा शेतकरीच आहे. एक दुसरं असा शेतकरीच आहे की ज्या शेतकऱ्याकडं पिकवलेला शेतमाल त्याच्या घरच्या गरजा भागवून विक्री योग्य सरप्लस त्याच्याकडे आहे. या कंपन्यांमध्ये नाशवंत आणि बिगर नाशवंत कंपन्या अशा प्रकारच्या कॅटेगरीज करण्यात आल्या आणि या प्रत्येक कंपनीची प्रोजेक्ट कॉस्ट 18 लाख इतकी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये 25% वाटा हा त्या लाभार्थी शेतकऱ्यांनी उचलायचा आहे आणि उरलेला 75% वाटा प्रकल्प देते. यात कन्सेप्ट हा आहे की कुठलीही गोष्ट चॅरिटी म्हणून दिली तर त्याचं कौतुक नसतं. त्यांचा ओन कॉन्ट्रीब्युशन असेल तर माझे 2 पैसे लागले तर मला त्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणून असं हे केलेलं आहे की 25% फार मोठी रक्कम नाही आहे आणि अगदी नेग्लिजिबल नाही आहे. पण 25% जर त्यांचा वाटा असेल तर कुठंतरी ओनरशिप राहते, कुठंतरी एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस राहतो. आम्हाला आमचा त्यात सहभाग आहे अशी एक धारणा राहते. या धारणेतून तो प्रकल्प असतो. मंडळी, या ज्या सगळ्या प्रोड्युसर कंपन्या आहेत ना, ह्या उत्तम काम करत आहेत आणि यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षणही देण्यात आलेलं आहे. कंपनी चालवण्यासाठीचं जे कायदेशीर प्रशिक्षण असतं ना, तेही त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यासाठी त्यांना सल्ला आणि मार्गदर्शनही देण्यात आलेलं आहे. राज्यभर या साऱ्या कंपन्यांचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रोड्युसर कंपन्या तयार करण्यात येत आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 14 कंपन्यांचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मराठवाड्यामध्ये नेमकं चित्र काय आहे असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
आम्हाला फार चांगलं चित्र पाहायला मिळतं आहे की अशा मराठवाड्यामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रोड्युसर कंपनीज आहेत त्यांनी एकत्रित आल्यामुळे त्यांच्या शेतमालाला त्यांना अदरवाईज कदाचित तेवढी चांगली मदत मिळू शकली नसती, ती आता मदत मिळू शकलेली आहे. मंडळी, या MSCP प्रकल्पाअंतर्गत लाभार्थी यादीमध्ये काही बाजार समित्या आणि ग्रामपंचायतींद्वारे चालवण्यात येणाऱ्या आठवडी बाजारांचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जनावरांचे बाजार आहेत, गोदामांची सुधारणा आहे, ई मार्केटिंग प्लॅटफॉर्म इत्यादी विविध बाबींचा समावेश आहे, ज्याचा खूप फायदा होतोय आणि हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये विस्ताराने जाणून घेणार आहोत. तर लातूरमधल्या एक मॉडेलमुळं काय झालं की त्या शेतकऱ्याचा माल गोदामामध्ये आहे, त्याच्यावरती मला कर्ज मिळालेलं आहे. NCDXच्या प्लॅटफॉर्मवरती त्याची माहिती असल्यामुळे जो खरेदीदार आहे त्यानं खरेदी केला. खरेदीमधनं जे बँकेचं कर्ज आहे ते परस्पर बँकेला जमा होतं आहे, वरचे पैसे ते शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटवरती जातात. मग त्या शेतकऱ्याला गोदामामधनं तो शेतमाल बाहेर काढायचा नाही आहे, कुठंतरी विकायला न्यायचा नाही, तो जागेवरती विकला जातो आहे. त्याचं ट्रान्सपोर्टेशन नाही, लोडिंग नाही, अनलोडिंग नाही, काहीच नाही. मंडळी, मुळात शेतकरी वर्ग हा असंघटित आहे आणि शेतकऱ्यांच्या समोर जो वर्ग उभा आहे ना तो सारा संघटित आहे आणि म्हणूनच शेतकरी वर्गाने संघटित होण्याची गरज आहे आणि हाच मूळ उद्देश या MSCP प्रकल्पाचा आहे. सुसाईड प्रोन जे 6 जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रोड्युसर कंपनी हा एक फार चांगला उपाय ठरू शकेल. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, असं होते का काय असं वाटावं, अशाच या साऱ्या घडामोडी आहेत. पण मंडळी, या पुढच्या भागामध्ये या ज्या साऱ्या घडामोडी आहेत किंवा या प्रकल्पाविषयीची सगळी माहिती आपण जाणून घेऊया आणि कुठेतरी शेतकरी वर्गाला आपण दिलासा नक्कीच देऊया. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. हे जाणून घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करा, ह्याच्यावरती खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमच्या काही कमेंट असतील तर त्याही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत पाठवू शकता. जनता दरबारचं एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे, पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारे हे पुस्तके. या पुस्तकाची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे, तीही तुम्ही जाणून घ्या. मंडळी, जनता दरबारची वेबसाईट आपण तयार केलेली आहे. या वेबसाईटला तुम्ही नक्कीच भेट द्या. त्याचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हेही आपण जाणून घ्या. मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. मंडळी, यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbар.zd चॅनल, असं तुम्ही टाईप करा आणि 160च्या वर आपले जनता दरबारचे एपिसोड आपण लोड केलेले आहेत. त्याचा आनंद तुम्ही यूट्यूबवरून नक्कीच घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. रिपीट टेलिकास्ट किंवा पुनःप्रक्षेपण असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. मंडळी, जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना ही वैविध्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे आणि अतिशय उपयोगाची आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होणार आहे किंवा होत आहे. हां, मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपले कुटुंबीय असतील, नातलग असतील, मित्रमैत्रिणी असतील, या साऱ्यांना आपल्या जनता दरबारमध्ये सामील करून घ्या. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.